च्या तासात भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच चांगलंच धारेवर धरलं। या प्रकरणी त्यांनी नाला रुंदीकरणाच्या मुद्द्यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या उत्तरावर थेट विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली। मंत्री दादा कोंडकेंसारखे उत्तर देत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। मंत्री महोदय आमचे मित्रही आहे। नैसर्गिक जो नागाची रुंदी आहे ती कायम असावी ही सजेशन फॉर ऍक्शन काय हे ऍक्शन ओनली ऍक्शन नो रिएक्शन असं असलं पाहिजे। मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागाची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने हमी दिली पाहिजे। ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय हे द्विअर्थी उत्तर देऊ नका। निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। दरम्यान वाघाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत जोरदार टोलेबाजी झाली। प्रभू यांनी वाघावर नियंत्रण कोणाचं नियंत्रण ठेवता येत नाही का असा सवाल विचारला। त्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी वाघांची शेळी तुम्ही केली असा टोला हाणला। त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भातखळकर तुम्ही उपमुख्यमंत्री यांचा अवमान करत नाहीत ना असा टोला लगावला। अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाघावरून आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया असं म्हणत विषयावर पडदा टाकला। वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे। त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरतीच दिलं जाईल। त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2, वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे। चला प्रश्न क्रमांक 2, मुख्यमंत्र्यांनाचा टोमणा नाही ना? आता वाघाचा विषय संपलाय। अहो, ते वाघाची शेळी झाली। सुधीर भाऊ बोला। आपण अध्यक्ष महाराज वाघांबद्दल सर्वात जास्त माहिती त्यांना आहे। अध्यक्ष महाराज आपण संविधानामध्ये खाली बसून बोलू नका। आव्हाड साहेब खाली बसून बोलू नका। तेव्हा आरोप प्रत्यारोपांच्या